नमस्कार प्रेक्षक हो. ठरलं तर मग मालिकेच्या 4 डिसेंबरच्या भागात आपण पाहणार आहात. सायली रागारागात किचनमधलं सगळं आवरत असते. कमला म्हणते मी काय मदत करू. सायली नको म्हणते. तशी आजी म्हणते आज नवरा न जेवता गेलाय, त्यामुळे एका बायकोचा मूड ठीक नाही आहे वाटतं. तेवढ्यातच तिथं अर्जुन येतो. मधुभाऊ म्हणतात जावई बापू आज लवकर आला. पूर्ण आजी पण म्हणते अरे ऑफिसला गेला होतास ना, मग एवढ्या लवकर कसा काय आलास, जेवलायस तरी का. अर्जुन काहीच बोलत नाही. तेव्हा पूर्णाजी म्हणते मधुभाऊ सकाळची थालीपीठं अगदी खमंग झाली होतीत ना हो. मधुभाऊ म्हणतात हो तर मी तर अगदी तुडुंब जेवलोय. काय रे चैतन्य तू खाल्ली होतीस का. चैतन्य म्हणतो कुठं ग पूर्णाजी, एक तुकडा खाणार इतक्यात अर्जुन. आता अर्जुन त्याच्याकडे रागानं बघू लागतो. तसाच चैतन्य म्हणतो म्हणजे बाहेर पडलो ना आम्ही लगेच, पण बाहेर गेल्यावर मी सँडविच खाल्लं. अर्जुनसाठी पण घेतलं होतं, पण तो जेवला नाही आहे बरं का सकाळपासून. पूर्ण आजी म्हणते बघितलं का म्हणतो भाऊ, या घरात असे नवरा बायको आहेत जे अजूनही उपाशी आहे. सकाळी नवरा न जेवता गेला म्हणून बायको पण उपाशी आहे. या दोघा नवरा बायकोंच्या पोटात पालकाच्या थालीपीठचा एकही तुकडा गेलेला नाही आहे, पण माझ्या मात्र जेवण अंगावर आले. आता अर्जुनची टूप पेटते. पालकाचं थालीपीठ म्हणजे ग्रीन कलर. आता सगळेजण एक एक करून कारणं सांगून तिथून निघून जातात. राहतात सायली अर्जुन. ते एकमेकाकडे पाहतच बसलेले असतात. आता अर्जुन सायली जवळ जातो. सायली मात्र अर्जुनवर रुसलेली असते. अर्जुन सायलीचा हात हातात घेतो. तेव्हा मात्र सायलीचा रुसवा थोडा कमी झालेला असतो. अर्जुन विचारतो भूक लागली आहे का. सायली मान डुलवून म्हणते हो. अर्जुन म्हणतो मलाही, मीही सकाळपासून काही नाही खाल्लेलं. अर्जुन आता मनातच खुश होतो आणि म्हणू लागतो मिसेस सायली माझ्यामुळं सकाळपासून उपाशी राहिलेत, आणि ग्रीन कलरची साडी नेसली नाही म्हणून काय झालं, त्यांनी ग्रीन थालीपीठ बनवली होतीत माझ्यासाठी, म्हणजेच मिसेस सायलीही माझ्या प्रेमात पडलेत. आता अर्जुन सायलीला खांद्याला पकडून टेबलवर आणून बसवतो आणि स्वतःच्या हाताने तिला घास चारतो. आता सायली ही तिच्या स्वतःच्या हाताने अर्जुनला घास चारवते आणि मनातच विचार करते हेही माझ्यावर प्रेम करत असतील का, कारण मी उपाशी आहे म्हटल्यावर ह्यांचा राग पटकन गेला. असा विचार करत करतच दोघं प्रेमाने एकमेकाला घास भरवत असतात. इकडे नागराज म्हणतोय आज मी मेलोच होतो, आज रस्त्यावरच येणार होतो. दादाची सगळी हातातनं माझ्या प्रॉपर्टी गेली असती, केवळ नशीब चांगलं म्हणून वाचलोय. प्रिया म्हणते फुकट खुश होऊ नका, आजचं संकट फक्त उद्यावर गेले. किल्लेदार त्या आर्टिस्टला काय म्हणाला माहिती आहे ना, आज नाही पण उद्या प्रतिमाला बरं वाटेल तेव्हा तुला बोलवतो, आणि जर महिपत अडकला ना तर आपण दोघंही मेलो. नागराज म्हणतो माहिती आहे ग मला, या सगळ्या गुंत्यातला एक जरी दोरा दादाच्या हाती लागला ना असा सोडवल तो गुंता. मग काय माझं आणि तुझं दोघांचं पण अख्खं आयुष्य जेलमध्ये. प्रिया म्हणते हो तुमचं माहीत नाही आहे मला, पण माझं अजून खूप आयुष्य बाकी आहे आणि ते मला जगू द्या. आज आपण त्या प्रतिमामुळं वाचलो आहे, पण उद्या तिच्याचमुळं आपली वाट लागणार. नागराज म्हणतो उद्या ती जिवंत असेल तर ना. काल रात्रीचा प्लॅन फ्लॉप झाला आहे, पण आज रात्री प्रतिमाला मुक्ती मिळालीच पाहिजे. प्रियाही म्हणते काल रात्रीचा प्लॅन फ्लॉप झाला आहे, पण आज ते मी कन्फर्म करणार. रात्री प्रिया प्रतिमासाठी जेवण घेऊन जाते आणि म्हणते आई तुझ्यासाठी मी जेवण आणले, माझ्या हाताने मी भरवणार आहे. पण प्रतिमा म्हणते नाही नंतर जेवते मी. आता प्रिया म्हणते बहुतेक आईला मी जेवण चारणार आहे ते आवडलेलं दिसत नाही. बाबा तुम्ही तरी चारा ना आईला. तसे ते म्हणतात प्रतिमा खाऊन घे, नंतर वगैरे काय नाही, आत्ताच खाल्लं पाहिजेस. नागराज म्हणतो अगं वहिनी तन्वीनं इतक्या प्रेमानं बनवून आणलं आहे, खा ना तू, तुला वरण भात नाही का खायचा, सुमनला मी दुसरं काय बनवायला सांगू का. प्रतिमा म्हणते नको नको सुमनला त्रास नको, मी जेवते हे, असं म्हणत ती ताट घेऊन पटपट जेवून टाकते. आता प्रिया म्हणते आई तू ना खाली झोपू नकोस, तू माझ्या शेजारी झोपत जा ना गादीवर. तसा प्रतापही म्हणतो अगं हो प्रतिमा हे तुझं हक्काचं घर आहे, गादीवर झोपत जा, अशी खाली नको झोपत जाऊ. आता ती मान डुलवूनच हो म्हणते.
त्यामुळे प्रिया आणि नागराज भलतेच खुश होतात. इकडे सायली अंथरूण घालतच गाणं गुणगुणत असते. सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला. पण अर्जुनचं लक्ष मात्र तिच्याकडेच असतं. आता तो त्या गाण्याचा अर्थ समजून जातो आणि मनातच म्हणू लागतो, हल्ली मिसेस सायली खूप गाणी गुणगुणत आहेत. आणि आत्ता ह्या गाण्याचा अर्थ मिसेस सायली मला समजला आहे बरं का. म्हणजे त्या रात्री मिसेस सायली गाणी म्हणत होत्या, म्हणजे त्या त्यांच्या मनातलं सांगायचा प्रयत्न करत होत्या. येस, पण इतकी डिफिकल्ट गाणी कशाला सिलेक्ट करायची. आता अर्जुन मिसेस सायलींजवळ जातो. मिसेस सायलींनी मात्र पांघरून उशीच्या जागी ठेवलेलं असतं आणि उषा पायाकडेला. अर्जुन जाऊन ते त्यांना प्रेमाने दाखवतो. तशी सायली लाजते आणि आरशाजवळ जाऊन उभारते. आता अर्जुनही हातात पुस्तक घेतो आणि हळूच लपून सायलीकडे बघू लागतो. आता जेव्हा मिसेस सायलींचं लक्ष त्यांच्याकडे जातं तेव्हा त्या तिथं जवळ जातात आणि म्हणतात, अर्जुन सर, मला एक प्रश्न पडला आहे, विचारू का मी? तसा अर्जुनही म्हणतो, हो विचारा ना, मी लगेच उत्तर देतो. तशी सायली म्हणते, ती उलटं पुस्तक धरल्यानंतर वाचता येतं का? आता अर्जुनही पुस्तक उलटं करून वाचण्याचा प्रयत्न करतो. तेव्हा त्याला कळतं की त्याने पुस्तक उलटंच धरलं होतं. आता या गोष्टीवर मात्र दोघेही खूप हसू लागतात. आणि प्रेक्षक हो, आजचा आपला भाग इथंच संपतो आहे. फायनली आता दोघांना एकमेकाचं मनातलं कळलेलं आहे. पण मनातलं ओठावर कधी येईल? तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि या मालिकेच्या अशाच डेली अपडेटसाठी आत्ताच बेल आयकॉनवर क्लिक करून आपल्या चॅनलला प्लीज 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 सबस्क्राईब करा. धन्यवाद.